मस्कुलोस्केलेटल इंजुरी यावरच्या मॉड्यूलमध्ये तुमचे स्वागत आहे. या मॉड्यूलच्या शेवटी तुम्ही अस्थि प्रणाली आणि तिचे भाग निश्चित करू शकाल. मनुष्यांच्या हाडांची आणि सांध्याची रचना ठरवू शकाल. उघडे फ्रॅक्चर आणि बंद फ्रॅक्चर निश्चित करू शकाल. उघडे फ्रॅक्चर आणि बंद फ्रॅक्चर चे साइन अँड सिम्पटम्स निश्चित करू शकाल. डिसलोकेशन, स्प्रेन आणि स्ट्रेन निश्चित करू शकाल. डिसलोकेशन, स्प्रेन आणि स्ट्रेन चे साइन अँड सिम्पटम्स स्पष्ट करू शकाल. फ्रॅक्चर आणि डिसलोकेशन प्री हॉस्पिटल उपचार सांगू शकाल आणि स्वयंसेवकांची भूमिका स्पष्ट करू शकाल. तर चला मस्कुलोस्केलेटल इंजुरी समजून घेऊया. मस्कुलोस्केलेटल इंजुरीचा अर्थ म्हणजे पेशी किंवा अस्थि प्रणालीच्या इजा. यामध्ये अस्थींच्या स्नायूंना, हाडांना, टेंडन, लिगामेंट, सांधे, कार्टिलेज आणि इतर ऊतकांचा समावेश होतो. अचानक कार्य केल्यामुळे मस्कुलोस्केलेटल इंजुरी उद्भवतात. उदाहरणार्थ एखादी जड वस्तू उचलणे किंवा अधिक मेहनतीचे कार्य पुन्हा पुन्हा करत राहणे. आघाताच्या घटनांनी जसे की रस्त्यावरील अपघात किंवा पडल्याने कारणीभूत ठरलेल्या इजा आणि वेदना सुद्धा पेशी अस्थींच्या म्हणजेच मस्कुलोस्केलेटल इंजुरीचा भाग समजला जातो. ही सर्व मस्कुलोस्केलेटल इंजुरीची उदाहरणे आहेत. मस्कुलोस्केलेटल इंजुरीच्या इजा शरीराच्या बऱ्याच भागांना प्रभावित करू शकतात. यामध्ये पाठ, मान, खांदे, भुजा तसेच पाय आणि हातांचा समावेश आहे. मानवीय अस्थिमज्जा प्रणाली, जिला लोकोमोटर प्रणाली म्हणून देखील ओळखले जाते, तेच क्रियाकलाप प्रणाली म्हणून सुद्धा हीच एक अवयव प्रणाली आहे जी मनुष्यांना त्यांच्या स्नायूचा वापर करून हलण्याची क्षमता प्रदान करते. मस्कुलोस्केलेटल प्रणाली शरीराला आकार, आधार, स्थिरता आणि हालचाल प्रदान करते. हे हाडे, स्नायू, कार्टिलेज, लिगामेंट, टेंडन, सांधे आणि इतर संधारात्मक ऊतकांपासून बनलेले आहे, जे टिश्यूज म्हणजेच ऊतके आणि अवयव एकत्र ठेवतात. मस्कुलोस्केलेटल सिस्टम मुख्य कार्यामध्ये शरीराला आधार देणे, हालचाल करणे आणि महत्वपूर्ण अवयवांचे संरक्षण करणे हे कार्य करते. या प्रणालीचे अस्थीय भाग कॅल्शियम आणि फॉस्फरसचा मुख्य साठा म्हणून कार्य करतो आणि लाल रक्तपेशींच्या उत्पादनाचे महत्वाचे घटक व वाटप करते. ही प्रणाली हाडे कशा प्रकारे इतर हाडांना जोडलेली आहे आणि स्नायूंना, तंतूंना, संवेदनात्मक ऊतके जसे की टेंडन आणि लिगामेंट द्वारे जोडलेले आहे हे वर्णन करते. हाडे शरीराला स्थिरता प्रदान करतात. एक प्रौढ मानवाची अस्थी 2 ते 6 हाडे असतात. जसे जसे वय वाढते तसे तसे काही हाडे एकमेकांमध्ये विलीन होतात, तेव्हा प्रौढांमध्ये ती संख्या कमी होते. यामध्ये 80 हाडे ऍक्सियल स्केलेटन मध्ये असतात, ज्यात 28 हाडे कवटीमध्ये आणि 52 हाडे धडामध्ये असतात. तर अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये 126 हाडे असतात. अपर एक्स्ट्रीमिटी मध्ये प्रत्येकी 32 हाडे दोन्ही हातांसह आणि लोअर एक्स्ट्रीमिटी मध्ये प्रत्येकी 31 हाडे दोन्ही पायांसह असतात. ऑसिफिकेशन ही हाडाच्या निर्मितीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया भ्रूणाच्या विकासाच्या 6व्या किंवा 7व्या आठवड्यात सुरू होते आणि 25 वर्षापर्यंत सुरू राहते. अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक स्केलेटनवर क्लिक करा. ऍक्सियल स्केलेटन मध्ये 80 हाडांचा समावेश होतो, ज्यात कवटी, छातीचा पिंजरा आणि मणक्याचा किंवा कणास्तंभाचा समावेश आहे. अपेंडिक्युलर स्केलेटन मध्ये 126 हाडांचा समावेश होतो, ज्यात खांदा आणि स्कॅपुला, अपर एक्स्ट्रीमिटीज, श्रोणी किंवा कुल्ले आणि लोअर एक्स्ट्रीमिटीज म्हणजे पाय, पायाचे बोटे समाविष्ट आहेत. आता तुम्हाला मानवी हाडांची संरचना आणि सांधे याबद्दल चांगली समज झाली आहे. स्केलेटल सिस्टमची कार्यप्रणाली समजून घेऊया. स्केलेटल सिस्टम शरीराला आधार देते, खनिजे आणि लिपिड साठवते, रक्तपेशींचे उत्पादन करते, शरीराचे अवयव सुरक्षित ठेवते आणि हालचालीसाठी आधार व स्थिरता प्रदान करते. आता तुम्हाला स्केलेटल सिस्टमच्या कार्याचे चांगले ज्ञान झाले आहे. आता आपण मस्कुलोस्केलेटल इंजुरीची लक्षणे समजून घेऊया.
मस्कुलोस्केलेटल इंजुरीज म्हणजे पेशी किंवा हाडाच्या प्रणालीला होणारे नुकसान, जे प्रामुख्याने ताण किंवा पुनरावृत्तीमुळे होते. या इजा सामान्यतः कामाशी संबंधित असतात आणि आघातामुळे देखील होऊ शकतात. मस्कुलोस्केलेटल इंजुरीची लक्षणे म्हणजे हात, भुजा, खांदे, मान, पाठ, पाय किंवा पायांच्या भागात वेदना असू शकतात. यात सूज येणे, मुंग्या येणे आणि वजनदार वाटणे किंवा थकवा वाटणे यांचा समावेश असू शकतो. काही लोकांना एकाच वेळी एकाहून अधिक लक्षणे अनुभवण्याची शक्यता असते. मस्कुलोस्केलेटल इंजुरीज मध्ये स्नायू, हाडे, टेंडन, रक्तवाहिन्या, तंत्रिका आणि इतर मऊ ऊतकांना नुकसान होणे समाविष्ट आहे. याचे उपचार विविध प्रकारे केल्या जातात आणि वेगवेगळे परिणाम देऊ शकतात. हे स्नायू, लिगामेंट, टेंडन आणि हाडांना प्रभावित करतात. अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक कार्डवर क्लिक करा. हाडाचे फ्रॅक्चर. हाडावर होणारे आघात किंवा सततच्या ताणामुळे फ्रॅक्चर होतात. मसल्सला होणारे स्ट्रेन आणि टियर. मसल्सवर आलेला अचानक ताण किंवा त्यामुळे मसल फाटू शकतात. टेंडनिटीज. टेंडनवर सूज सततच्या हालचालीमुळे येते, याला टेंडनिटीज म्हणतात. कार्पल टनल सिंड्रोम. सामान्यतः सततच्या हातांच्या हालचालीमुळे मनगटातील मीडियन नस दाबली जाते. हर्निएटेड डिस्क. पाठीच्या स्तंभातील आंतरवर्टिब्रल डिस्कना सततचा ताण किंवा आघात झाल्यामुळे इजा होणे. स्प्रेन आणि लिगामेंटच्या इजा. अचानक हालचालींमुळे किंवा आघातामुळे लिगामेंटवर ताण येतो किंवा लिगामेंट फाटतात. नर्व एन्ट्रॅपमेंट. नस दाबल्या गेल्यामुळे किंवा मुरगळल्यामुळे वेदना आणि अवयवांच्या कार्यात बिघाड होतो. सॉफ्ट टिश्यूंच्या इजा. रक्तवाहिन्या, नस आणि इतर सॉफ्ट टिश्यूंवर आघात किंवा सततच्या ताणामुळे त्याचे नुकसान होते. आता तुम्ही काय शिकले आहात ते तपासून पाहूया. पुढे जाण्यासाठी आगामी प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्हाला फ्रॅक्चर बद्दल माहिती आहे का? चला, मी तुम्हाला फ्रॅक्चर, त्याची लक्षणे आणि प्रकार याबद्दल सांगतो. फ्रॅक्चर म्हणजेच हाडाचे मोडणे होय. फ्रॅक्चर सामान्यतः रस्त्याचे अपघात, पडणे किंवा खेळांच्या इजामुळे होतात. इतर कारणांमध्ये कमी हाड घनता आणि ऑस्टिओपोरोसिसचा समावेश आहे, जी हाडे कमजोर करतात. ओव्हर यूजमुळे स्ट्रेस फ्रॅक्चर होऊ शकते, जे हाडांमध्ये अगदी छोटे क्रॅक असतात. फ्रॅक्चरचे प्रकार आणि लक्षणे जाणून घेण्यासाठी संबंधित चित्रावर क्लिक करा. फ्रॅक्चरला क्लोज फ्रॅक्चर किंवा ओपन फ्रॅक्चर या दोन प्रकारात वर्गीकृत केल्या जाऊ शकते. क्लोज फ्रॅक्चर मध्ये वरच्या त्वचेचे नुकसान होत नाही. योग्य स्प्लिंटिंग केल्यास क्लोज फ्रॅक्चरमुळे होणारे नुकसान कमी होऊ शकते. ओपन फ्रॅक्चर मध्ये तुटलेले हाड त्वचेला छेदून बाहेर येते, त्याला उघडे किंवा कंपाऊंड फ्रॅक्चर म्हणतात. हाड जखमेच्या जागेतून बाहेर आलेले असू शकते किंवा नसू शकते. ओपन फ्रॅक्चर मध्ये दूषण होण्याचा धोका असल्यामुळे ती गंभीर असते. कम्युनिटेड फ्रॅक्चर मध्ये हाड किमान 3 तुकड्यांमध्ये तुटते. दोन किंवा अधिक तुकडे फ्रॅक्चरची लक्षणे म्हणजे तीव्र वेदना, विकृती, अंग चुकीच्या स्थितीत दिसणे, जखमेच्या आजूबाजूला सूज, जखम झालेल्या ठिकाणी निळसरपणा किंवा कोमलता, मुंग्या येणे आणि सुन्नपणा आणि अंग हलवण्यास अडचण येणे. तुम्हाला डिसलोकेशन, स्प्रेन, स्ट्रेन आणि स्नायूंचा गोळा याबद्दल माहिती आहे का? चला, मी तुम्हाला या सध्यांबद्दल माहिती देतो. डिसलोकेशन, स्प्रेन, स्ट्रेन आणि स्नायूचा गोळा. अधिक जाणून घेण्यासाठी प्रत्येक प्रतिमेवर त्रिकोण ड्रॅग करा. डिसलोकेशन म्हणजेच दोन हाडांचे सांध्यामधून विभाजन, म्हणजेच डिसलोकेटेड सांधा म्हणजेच हाडे त्यांच्या नेहमीच्या स्थितीत नसलेला सांधा.
स्प्रेन म्हणजे ताणलेले किंवा फाटलेले लिगामेंट. लिगामेंट्स हे ऊतक आहेत जे सांध्यांमध्ये हाडांना जोडतात. पडणे, वळणे किंवा धक्का बसल्यामुळे स्प्रेन होऊ शकतो. मनगट आणि अँकलला होणारे स्प्रेन सामान्य आहेत. याच्या लक्षणांमध्ये वेदना, सूज, निळसरपणा आणि सांधे हलवण्यात असमर्थता यांचा समावेश आहे. स्प्रेन झाल्यावर तुम्हाला पॉप किंवा तुटल्यासारखे वाटू शकते. स्ट्रेन म्हणजे ताणलेला किंवा फाटलेला स्नायू किंवा टेंडन. टेंडन हे ऊतक आहे जे स्नायूंना व हाडांना जोडतात. ही ऊतके वाकवणे किंवा ओढल्याने स्ट्रेन होऊ शकतात. स्ट्रेन अचानक होऊ शकतो किंवा हळूहळू विकसित होऊ शकतो. स्ट्रेन प्रामुख्याने पाठ आणि हॅमस्ट्रिंग स्नायूंना प्रभावित करतो, विशेषतः खेळ खेळताना. स्नायूचा गोळा म्हणजे मसल क्रॅम्प म्हणजे एकाकी स्नायूच्या किंवा एका अधिक स्नायूचे अनपेक्षितपणे कडक होणे. विशेषतः उष्णतेत व्यायाम करताना किंवा कठोर काम करताना स्नायूचे गोळे होऊ शकतात. आता आपल्याला डिसलोकेशन, स्प्रेन आणि स्ट्रेन याबद्दल अधिक समजले आहे. चला मी त्यांची लक्षणे सांगतो. लक्षणांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाक्य ड्रॉप बॉक्स मध्ये ड्रॅग करा. डिस्लोकेशनची लक्षणे म्हणजेच सांध्याजवळ किंवा त्या पलीकडे सुन्नपणा किंवा मुंग्या येणे किंवा खूप वेदना होणे. विशेषतः तुम्ही सांधा वापरण्याचा किंवा त्यावर वजन देण्याचा प्रयत्न केल्यास खूप वेदना होतात. मर्यादित हालचाल, सूज येणे किंवा निळसरपणा आणि दिसायला चुकीच्या ठिकाणी असणे. रंग बदलणे किंवा योग्य आकारात नसणे. घोटा आणि मनगटाच्या मोच सामान्य आहेत. लक्षणांमध्ये वेदना, सूज, निळसरपणा आणि सांधा हलवू न शकणे यांचा समावेश आहे. स्प्रेन झाल्यावर तुम्हाला एक पॉप किंवा तुटल्यासारखे वाटू शकते. स्ट्रेनची लक्षणे म्हणजे वेदना किंवा कोमलता जाणवणे, प्रभावित भागात लालसरपणा किंवा निळसरपणा दिसणे, मर्यादित हालचाल, स्नायूंचे आकुंचन, सूज आणि स्नायूंच्या अशक्तपणाची भावना. स्नायूंच्या क्रॅम्पची लक्षणे म्हणजे वेदना आणि कोमलता जाणवणे, प्रभावित भागातील त्वचेला लालसरपणा दिसतो, स्नायूंची अशक्तपणा आणि तीव्र अस्वस्थता अनुभवते. स्नायूंचा गोळा उपचार करण्यासाठी हलक्या हाताने स्नायू ताणणे आणि पुरेसे द्रव पदार्थ पिणे आवश्यक आहे. आता आपल्याला डिसलोकेशन, स्प्रेन आणि स्ट्रेनच्या लक्षणांबद्दल चांगले ज्ञान मिळाले आहे. चला मी तुम्हाला फ्रॅक्चर आणि डिसलोकेशनच्या रुग्णालयपूर्वीच्या उपचार पद्धतीबद्दल सांगतो. तपासणीमध्ये आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर आणि तपासणीच्या कौशल्याचा वापर करणे महत्वाचे आहे. जसे निरीक्षण म्हणजे पाहणे, श्रवण म्हणजे ऐकणे आणि स्पर्श म्हणजे संपर्काद्वारे जाणवणे. सार्वत्रिक दक्षता पाळा आणि घटनास्थळ सुरक्षित करा. फ्रॅक्चर आणि डिसलोकेशनच्या रुग्णालयपूर्वीच्या उपचारामध्ये पुढील चरणांचा समावेश आहे. प्रारंभिक मूल्यांकन करा. जीवनासाठी धोकादायक समस्या ओळखा आणि त्यावर उपचार करा. ट्रॉमॅटिक दिसणाऱ्या जखमांनी विचलित होऊ नका. जर गरज भासली तर सर्व्हिकल कॉलरचा वापर करा आणि ऑक्सिजन द्या. बीपीडीओसीच्या मदतीने शारीरिक तपासणी करा. दृश्यमान रक्तस्राव शोधा. गंभीर वेदना तपासा. सांधे आणि हाडांमध्ये विकृती शोधा. उघड्या जखमा तपासा आणि आवाजासाठी क्रिपिटस साऊंड ऐका. जखम स्थिर करा. जखमेच्या स्थळावर मॅन्युअल स्थिरीकरण द्या. योग्य स्थिरीकरण होईपर्यंत स्थिरीकरण कायम ठेवा. जखमेची जागा उघडा. कपडे कापून काढा आणि सूज येण्यापूर्वी दागिने काढा. उघड्या जखमांवर उपचार करा आणि रक्तस्राव नियंत्रित करा. जखमावर स्वच्छ किंवा स्टेराइल ड्रेसिंग ठेवा. तुटलेल्या हाडाच्या टोकावर थेट दाब देऊ नका. जर हाडाच्या टोकामधून जखम बाहेर येत असेल तर काळजीपूर्वक स्प्लिंट साहित्य तयार करा. जखमी व्यक्तीला काळजीपूर्वक स्प्लिंट लावा.
स्प्लिंट योग्य स्थानावर समायोजित करा. स्प्लिंट करताना हाताने स्थिरता कायम ठेवा. शेजारील सांधे आणि जखमेचे ठिकाण सुरक्षित करा. योग्य रक्ताभिसरणास अडथळा येत नाही याची खात्री करा. स्प्लिंट लावल्यानंतर नाडी, स्नायूचे कार्य आणि संवेदना पुन्हा तपासा. वेदना आणि सूज कमी करण्यासाठी थंड पॅक किंवा बर्फ वापरा. शॉकचा उपचार करा. रुग्णाच्या स्थितीवर लक्ष ठेवा आणि योग्य काळजी घ्या. विशिष्ट जखमांवरील रुग्णालय पूर्वीच्या उपचारांमध्ये आणि स्प्लिंटचा वापर करताना स्प्लिंट लावण्यापूर्वी आणि नंतर नाडी, स्नायू आणि कार्य आणि त्यांची संवेदना याची तपासणी करून घ्या. स्प्लिंटिंग दोन प्रकारे केली जाते, अपर एक्स्ट्रीमिटी स्प्लिंट आणि लोअर एक्स्ट्रीमिटी स्प्लिंट. चला पुढील स्लाइड मध्ये अधिक जाणून घेऊया. अपर एक्स्ट्रीमिटीला स्प्लिंटिंग करताना खांदा आणि हाड, ह्युमरस किंवा वरचा हात आणि खांदा, कोपर, पुढचा हात आणि मनगट आणि हात आणि बोटे यांचा समावेश होतो. अधिक माहितीसाठी प्रत्येक कार्डवर क्लिक करा. खांदा आणि हाड लक्षणे: वाकलेल्या हाडाची विकृती किंवा असममितता. उपचार: स्लिंग आणि स्वॅट लावा. गरज भासल्यास पॅडिंग वापरा. ह्युमरस किंवा वरचा हात आणि खांदा लक्षणे: वेदना, सूज आणि विकृती. उपचार: बाहेरील बाजूस रिजिड स्प्लिंट लावा. तसेच स्लिंग व स्वॅटचाही उपयोग करा. एल्बो ज्या स्थितीत सापडला आहे त्यातच स्थितीमध्ये त्याला स्प्लिंट करा. सरळ करण्याचा प्रयत्न करू नका. लक्षणे: वेदना, सूज आणि विकृती. उपचार: कोपर वाकलेला असल्यास स्लिंग किंवा उशी किंवा कंबल वापरा. सरळ असेल तर पूर्ण हात स्प्लिंट करा, बगल पासून ते बोटापर्यंत. पुढचा हात आणि मनगट लक्षणे: वेदना, सूज आणि विकृती. उपचार: आर्म बोर्ड वापरून त्या भागाला स्प्लिंट लावा. नंतर स्लिंग आणि स्वॅट वापरा. न्यूमॅटिक स्प्लिंटचा वापर करण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. हात आणि बोटे महत्वाचे: नाडी तपासा आणि कॅपिलरी रिफिल तपासा. लक्षणे: वेदना, सूज आणि विकृती. उपचार: फ्रॅक्चर झालेल्या बोटांना शेजारील बोटाची टेप करा. अनेक बोटांच्या फ्रॅक्चरसाठी संपूर्ण हाताला स्प्लिंट करा. मोठ्या प्रमाणात रक्तस्रावामुळे श्रोणी म्हणजे पेल्विकच्या जखमा जीवनासाठी घातक ठरू शकतात. पेल्विकच्या जखमेच्या प्रकरणामध्ये शॉकचा सुद्धा संशय घ्यावा लागतो. श्रोणीच्या हाडांना दुखापत करणारा कोणताही आघात मेरुदंडाला सुद्धा जखमी करू शकतो. श्रोणी जखमेचे चिन्हे आणि लक्षणे: वेदना, विशेषतः इलियाक शिखरावर किंवा श्रोणीच्या हाडावर दबाव आणल्यास, पाठ मोरे झोपून पाय उचलण्यास असमर्थता. श्रोणी जखमेचा पूर्व अस्पताल उपचार: रुग्णांची हालचाल कमीत कमी करा. रुग्णाला आधाराशिवाय श्रोणीच्या आधारावर फिरवू नका किंवा उचलू नका. रुग्णांच्या पायामध्ये कमरेपासून पायापर्यंत एक दुमडलेले ब्लँकेट ठेवा आणि पायाच्या वरच्या भागाला 2 आणि खालच्या भागाला 2 असे 4 क्रॅव्हेट्स बांधा. रुग्णाला लॉंग बॅकबोर्डवर ठेवा आणि शॉकचा उपचार करा. हिप इंजुरी आणि अपर फ्युमर फ्रॅक्चर व डिस्लोकेशन यांच्यामध्ये ओळख पटायला अवघड असते. अशा वेळी हिप इंजुरी प्रमाणेच प्रथमोपचार करा. हिप इंजुरीची चिन्हे आणि लक्षणे: वेदना, सूज आणि काळवडलेली जागा. पाय हलवण्यास असमर्थता. पायाचे बाहेर किंवा आत फिरणे शक्य आहे. कुल्ल्याच्या जखमेचा पूर्व अस्पताल उपचार: रुग्णाच्या पायामध्ये दुमडलेले ब्लँकेट ठेवून पाय एकत्र बांधा. उशा वापरून कुल्ल्याला आधार द्या. रुग्णाला एका लांब बॅकबोर्डवर स्थिर करा आणि बाहेरील मांडीसोबत पायापासून खांद्यापर्यंत गादीच्या मदतीने आणि आतील मांडीसोबत कमरेपासून पायापर्यंत लांब स्प्लिंट वापरा. क्रेव्हेट्सने सुरक्षित करा. फेमोरल जखमा: फेमोरल फ्रॅक्चरमुळे मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो, ज्यामुळे शॉक येऊ शकतो. प्रथम जीवनाला धोका असलेल्या स्थितीचे उपचार करा. फेमोरल फ्रॅक्चरची चिन्हे आणि लक्षणे: तीव्र वेदना, विकृती, कडकपणा, छोटे अवयव. फेमोरल जखमांसाठी पूर्व अस्पताल उपचार: जर पाय सरळ स्थितीत असेल तर 2 गादीच्या स्प्लिंटचा वापर करा.
एक आतील मांडी सोबत कमरेपासून पायापर्यंत, दुसरा बाहेरील मांडी सोबत खांद्यापासून पायापर्यंत. स्प्लिंट क्रॅबेटने सुरक्षित करा. गुडघ्याच्या जखमा, चिन्हे आणि लक्षणे, वेदना, सूज आणि विकृती. वाकलेल्या स्थितीत ज्या स्थितीत आढळते त्या स्थितीत स्थिर ठेवा. वर आणि खालच्या हाडांना छोटे गादीचे बोर्ड लावा. सरळ स्थितीत 2 गादीच्या लांब पट्ट्यांचा वापर करा. एक कमरेपासून पायाच्या पलीकडे आतील मांडीवर आणि दुसरा कुल्ह्यापासून पायाच्या पलीकडील बाहेरील मांडीवर क्रॅवेटने सुरक्षित करा. टिबिया किंवा फेबुला जखम, चिन्हे आणि लक्षणे, वेदना, सूज आणि विकृती. पूर्व अस्पताल उपचार. 2 गादीच्या लांब स्प्लिंटचा वापर करा. कमरेपासून पायापर्यंत आणि मांडीपासून पायापर्यंत क्रॅवेटने सुरक्षित करा. वैकल्पिकरित्या बंद जखमीकरिता परिधीय स्प्लिंट किंवा न्यूमॅटिक स्प्लिंट वापरू शकता. टाच आणि पायाच्या जखमा, चिन्हे आणि लक्षणे, वेदना, सूज आणि विकृती. पूर्व अस्पताल उपचार. स्थिर ठेवा. जोडे आणि मोजे काढा. शक्य असल्यास जखम उघडा. परिधीय किंवा संरचित पट्टी वापरा, जसे की क्रॅवेटने सुरक्षित केलेल्या उश्या. वैकल्पिकरित्या मध्य मांडीपर्यंत गादीचा बोर्ड वापरला जाऊ शकतो. आता आपण वरच्या आणि खालच्या अंगाचे स्प्लिंटिंग कसे करायचे हे चांगले समजून घेतले आहे. आता स्प्लिंटिंग या शब्दाबद्दल आणि स्प्लिंटिंगचे प्रकार तसेच स्प्लिंटिंगचे सामान्य नियम जाणून घेऊ. स्प्लिंट हा एक उपकरण आहे जो शरीराच्या कोणत्याही दुखापतग्रस्त, सुजलेल्या किंवा विकृत भागास स्थिर करण्यासाठी वापरला जातो. स्प्लिंटिंगचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे शरीराच्या अवयवांची पुढील हालचाल थांबवणे होय. कोणत्याही स्प्लिंटचा प्रभावी होण्यासाठी तो आसपासच्या सांध्यांना किंवा हाडांच्या टोकांना स्थिर ठेवणे आवश्यक आहे. मस्कुलोस्केलेटल प्रणालीतील विकृतीच्या उपचारांसाठी स्प्लिंटिंग तंत्राचा वापर केला जातो. स्प्लिंटिंगसाठी मुख्य संकेत म्हणजे तात्पुरती वेदना आणि स्नायूच्या आकस्मिक संकुचित होण्यावर नियंत्रण ठेवणे, सूज कमी करणे आणि सूज संबंधित विकारांमुळे झालेल्या जखम, मोच, घाव, फ्रॅक्चर, विस्थापन किंवा दुखापतग्रस्त सांध्यांशी संबंधित संभाव्य नरम उतक किंवा न्यूरोवस्क्युलर जखमा कमी करणे. आता स्प्लिंटिंगची कारणे जाणून घेऊ. स्प्लिंटिंगची कारणे यामध्ये समाविष्ट आहे: हाडांचे तुकडे किंवा विस्थापित सांध्यांची हालचाल थांबवण्यासाठी, वेदना आणि पीडा कमी करण्यासाठी, मऊ उतक जसे की तंत्रिका, धमन्या, शिरा आणि स्नायूंचे नुकसान कमी करण्यासाठी, बंद फ्रॅक्चरला उघडे फ्रॅक्चर होण्यापासून रोखण्यासाठी, रक्तस्राव किंवा शॉक कमी करण्यासाठी. 5 मूलभूत प्रकारचे स्प्लिंट: रिजिड स्प्लिंट, रूपांतरित होणारा स्प्लिंट, ट्रॅक्शन स्प्लिंट, स्लिंग अँड स्वॉथ आणि तात्पुरता स्प्लिंट. प्रत्येक स्प्लिंटिंग प्रकाराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा. रिजिड स्प्लिंट अंगाची संरचनात्मक स्थिती आवश्यक आहे. लांब हाडाच्या जखमांसाठी आदर्श उदाहरणार्थ कार्डबोर्ड, लाकूड इत्यादी. ट्रॅक्शन स्प्लिंट विशेषतः फ्युमेरल फ्रॅक्चरसाठी वापरला जातो. इम्प्रोवाइज स्प्लिंट, अ बुक, कार्डबोर्ड, पिलो, ब्लँकेट एक्सेट्रा. रूपांतरित होणारा स्प्लिंट विविध कोनामध्ये वाकवता येतो किंवा अवयवाभोवती घेता येतो. उदाहरणार्थ न्यूमॅटिक किंवा व्हॅक्यूम स्प्लिंट. स्लिंग आणि स्वॉथ दुखापत झालेला हात शरीराला चिकटून ठेवण्यासाठी 2 त्रिकोणी पट्ट्यांचा वापर केला जातो. स्प्लिंटिंगची पद्धत कोणतीही असो, सर्व प्रकारच्या स्थिरीकरणावर खालील सामान्य नियम लागू होतात. शक्य असल्यास नेहमी आपल्या रुग्णाला आपले नियोजन सांगा. जखमी अंग स्थिर करण्यापूर्वी त्यास उघडा आणि रक्तस्राव नियंत्रित करा. सांधे स्थिर करण्यापूर्वी नेहमी जखमी भागाजवळील कपडे कापा आणि काढा. त्या भागातील आणि खाली असलेले सर्व दागिने काढा. PMS किंवा नाडी, मोटर फंक्शन आणि संवेदना यांचे मूल्यांकन करा. हलक्या तणावाने हाडे संरेखित करा किंवा
जर वेदना किंवा क्रेपिटस वाढले तर थांबा. उघडी झालेल्या हाडांच्या टोकांना परत जागेवर ढकलण्याचा प्रयत्न करू नका. मात्र पुन्हा संरेखित करताना ती जागेवर परत येऊ शकतात. असे झाल्यास नोंद घ्या. स्प्लिंट लावण्यापूर्वी त्यास गादी द्या. जर सांध्यावर जखम झाली असेल तर त्यास वरील आणि खालील हाडांसह स्थिर करा. स्वयंसेवक विविध प्रकारे मदत करू शकतात. स्वयंसेवक घटनास्थळी उपस्थित धोके दूर करून पीडितांच्या सुरक्षेसाठी प्रतिसाद देणाऱ्यांना मदत करू शकतात. स्वयंसेवक जखमी पीडितांना हाताने किंवा स्ट्रेचर वापरून हलविण्यासाठी बचावकर्त्यांना मदत करू शकतात. ते जखमींची ड्रेसिंग आणि स्थिरीकरणात MFR ला मदत करू शकतात. स्वयंसेवकांना हे माहीत असावे की काही परिस्थितीत विशिष्ट तंत्रांचा अवलंब करणे आवश्यक असते, जेणेकरून जखमा गंभीर होणार नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना औषध किंवा डॉक्टरांची वाट पाहावी लागेल. स्वयंसेवक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राथमिक जीवन सहाय्य प्रणालीच्या देखभालीत मदत करू शकतात. यासोबत आपण मॉड्यूलच्या शेवटी पोहोचलो आहोत. चला मॉड्यूलमध्ये चर्चिलेल्या मुख्य मुद्द्यांची आठवण करूया. मस्कुलोस्केलेटल जखमा शरीराच्या हालचाली प्रणालीवर परिणाम करतात, ज्यात सांधे, स्नायू, हाडे आणि सहाय्यक संरचना समाविष्ट असतात. मानवी मस्कुलोस्केलेटल प्रणाली स्नायू आणि हाडांच्या माध्यमातून हालचाली सक्षम करते, तसेच खनिजे जसे की कॅल्शियम यासाठी संग्रहण प्रणाली म्हणून कार्य करते. ही प्रणाली टेंडन आणि लिगामेंट्स सारख्या संयोजी ऊतकांद्वारे जोडली जाते, जी शरीराला स्थिरता प्रदान करतात. प्रौढ मानवाच्या कंकाला 206 हाडे असतात, जी जन्माच्या वेळी सुरुवातीच्या 300 हाडापासून बनतात, जी कालांतराने एकत्र होतात. मस्कुलोस्केलेटल जखमा जोरदार क्रियाकलाप, पुनरावृत्ती होणाऱ्या क्रियाकलाप आणि आघाती घटनांमुळे होतात, ज्यामुळे कामाशी संबंधित सामान्य समस्या निर्माण होतात. फ्रॅक्चर जो बहुतेक वेळा अपघात किंवा पडण्यामुळे होतात, हाडांना कमकुवत करतात आणि अतिवापरामुळे स्ट्रेस फ्रॅक्चर होऊ शकतो. फ्रॅक्चर आणि अव्यवस्थेसाठी पूर्व रुग्णालय उपचारात जखमी शरीराच्या भागाचे स्थिरीकरण आणि आधार यांचा समावेश आहे. आता विषयाबद्दल तुमची समज तपासण्याची वेळ आली आहे. ही एक मूल्यमापन एक्झरसाइज आहे. प्रत्येक प्रश्नाचे महत्त्व समान आहे. परीक्षेत पास होण्यासाठी तुम्हाला किमान 60% गुण मिळवावे लागतील. प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा. तुम्ही मॉड्यूल यशस्वीपणे पूर्ण केले आहे. अभिनंदन.